श्रीकृष्ण हा हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहे. तो विष्णूचा 8वा अवतार मानला जातो. त्याचा जन्म मथुरेत झाला. त्याचे मातापिता वसुदेव आणि देवकी होते. त्याचा काका कंस हा फार क्रूर राजा होता. त्याला भविष्यवाणी झाली होती की देवकीच्या 8व्या अपत्यामुळे त्याचा अंत होईल. म्हणून त्याने देवकीची 7 अपत्ये ठार केली. पण वसुदेवाने श्रीकृष्णाला वाचवून गोकुळातील यशोदा आणि नंद यांच्या घरी नेले. गोकुळात श्रीकृष्णाने बाललीला केल्या. त्याने पुतन राक्षसीचा वध केला आणि नागराज कालियाला वश केले. त्याच्या गोड वासरीच्या संगीताने संपूर्ण गाव मोहित होत असे. त्याने गोपिकांबरोबर रासलीला खेळली. त्याने गोवर्धन पर्वत उचलून गावकऱ्यांना इंद्राच्या कोपापासून वाचवले. कृष्णाने मोठा झाल्यावर मथुरेला जाऊन कंसाचा वध केला. त्याने दुर्योधन आणि कौरवांविरुद्ध पांडवांना मदत केली. महाभारत युद्धात अर्जुनाचा सारथी म्हणून त्याने त्याला गीता उपदेश दिला. गीतेमध्ये त्याने कर्मयोग, भक्ती आणि ज्ञान यांचे महत्त्व सांगितले. कृष्णाने धर्माची पुनर्स्थापना केली आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. द्वारकेला आपले राज्य स्थापन केले आणि तेथे सुव्यवस्था निर्माण केली. अखेरीस जरा नावाच्या शिकाऱ्याने चुकून त्याला बाण मारला आणि श्रीकृष्णाने गोलोकधामला प्रस्थान केले. श्रीकृष्णाचा जीवन प्रवास हा भक्ती, प्रेम, नीतिमत्ता आणि कर्तव्य यांचे प्रतीक आहे. त्यामुळे तो आजही लाखो लोकांच्या हृदयात आहे.